अंदाज चुकीचा असू शकतोय, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे, तर अनुभव आपल्या जीवनातील की सगळ्याच गोष्टींचं रुटीन हे बदलून जातं. सुट्टी असल्यामुळे पूर्ण दिवस हा कामात जातो, कारण मुलं घरी असल्यामुळे सगळं मॅनेज करावं लागत असते. मुलांना बघायचं असते, घराला बघायचं असते, सर्व टायमिंगमध्ये करायचे असते. बघा, स्वयंपाकही आपला वेळेत व्हायला हवा असतो. बघा, मुलांचे स्कूल चालू असते तेव्हा त्यांचे एक वेगळेच टायमिंग ठरलेली असते. तसेच आपलेसुद्धा एक टाईम टेबल सेट असतं. नमस्कार, कशा आहात सर्वजण? तर वातावरण खूप बदलत आहे, त्यामुळे प्रत्येकीने स्वतःची काळजी घ्या, घराची काळजी घ्या. आज आहे ना, म्हणजे मी इथे आहे ना, यशसाठी थोडंसं खायचे पदार्थ बनवत आहे. का तर यशला उद्या हॉस्टेलला सोडून यायचं आहे, का तर त्याची अकॅडमीचे क्लासेस वगैरे स्टार्ट झालेले आहेत. तर मी प्रत्येक वेळेस आहे ना चिवडा बनवते, पण तो आता आहे ना बोर झाला आहे चिवडा खाऊन खाऊन. तर म्हटलं फक्त आहे ना फरसाणा आणि जो लाह्या असतो, कारण या लाह्यांचा पण भरपूर असा फायदा आहे. आपण ज्यावेळेस चिवडा बनवतो त्यातील ते जीवनसत्व थोडेसे कमी होतात, का तर तेल भरपूर प्रमाणात चिवड्यामध्ये आपण वापरत असतो. तर म्हटलं फक्त लाह्या आणि फरसाणा एकत्र करून द्यावा, तर मी ते स्वच्छ करत होते. त्याचबरोबर मला शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे होते, पण ॲक्च्युली लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे, लाईट खूप डिम असल्यामुळे आहे ना, शेंगदाण्याचे लाडू काही माझ्याकडून त्या दिवशी बनले नाहीत. आणि हा व्हिडिओ आहे ना सोमवारचा आहे, तर मला सायंकाळी 16 सोमवारच्या उद्यापनासाठी पण जायचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण इतकं छान आणि अप्रतिम डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं ना, खरंच खूप आवडलं. आणि माझे 2 वेळेस 16 सोमवारचे उद्यापन झाले बरं का, पण मी एकदम सिम्पल केले होते. कारण फर्स्ट टायमिंगला 16 सोमवार केले त्यावेळेस मी रेंटने राहत होते, आणि सेकंड टाईम ज्यावेळेस यावर्षी माझं 16 सोमवारचं उद्यापन झालं, तर त्यावेळेस आहे ना जाऊबाईंचे वडील सिरियस होते. आणि ॲक्च्युली ज्यावेळेस म्हणजे मला माहिती नव्हतं बरं का की ते माझ्या उद्यापना दिवशी डेथ होतील म्हणून. पण ज्यावेळेस आम्ही आरती करून, पूजा वगैरे झाली, आरती करून बाजूला झालो, की आम्हाला कॉल आला की अशी घटना घडलेली आहे. आणि मला यावर्षी खरंच आहे ना मोठं उद्यापन करायचं होतं, पण ते राहूनच गेलं. तर हे या लाह्या आणि फरसाणा दोन्ही पण 1-1 किलो करून असं त्याला मी 2 किलोचा चिवडा, थोडक्यात चिवडाच बोलू आपण याला किंवा भेळ बोलू, तर ते बनवून दिलेलं आहे. आणि कडक उन्हामध्ये कडकडीत शेंगदाणे वाळवून घेतले अगोदर, स्वच्छ केले, आणि म्हटलं चला लाडूची तयारी करावी. आणि त्याला आहे ना वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागत असतात, आणि जास्त करून तळण्याच्या पदार्थापासून मी लांब ठेवते. कारण काय होतं ना, ज्यावेळेस तो बाहेर असतो तर त्याला आहे ना स्किनला पण प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. कारण आपण जशी काळजी घेतो लेकरांची, किंवा आपण आहारामध्ये जे तेल वापरतो, आपण नाही सांगू शकत बाहेरचं खाणं कसं असतं. तो बोलतो ठीक आहे आवडतं जेवण मला, पण तरीही मसाल्यांमध्ये वगैरे फरक असतो, त्यामुळे स्किनला प्रॉब्लेम येऊन जातो. तर जास्त करून त्याला तेलकट पदार्थ आवडतच नाहीत, त्यामुळं मी काही त्याला देत नाही जास्त करून. तर शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की, त्याचबरोबर काजू बदाम, बिस्किट्स, कुरकुरे वगैरे, किंवा शेवचं पॅकेट, कधीतरी मग तो क्रीम रोलचं पॅकेट पण घेऊन जातो. त्याचबरोबर नानकेट वगैरे केव्हा तरी देते. जास्त करून मैद्याच्या पदार्थांपासून मी त्याला लांब ठेवत असते. तर आता आहे ना मी शेंगदाणे भाजत आहे, तर म्हटलं पटपट कामावरून घ्यावं, कारण तिथं पूजा तर समोरच होती, त्यामुळे पटकन मला जायचं पण होतं. पण हे करणंसुद्धा खूप गरजेचं होतं. तर त्याचे कपडे वगैरे इस्त्री करून ठेवली, बॅग वगैरे पॅक करून ठेवली, कारण काय होतं धावपळीत काही राहून जायला नको. आणि तो बोलला मम्मी मला शेंगदाण्याची चटणी करून दे. तर म्हटलं लसूण वगैरे साफ करावा, आणि त्याला मस्त अशी भरपूर लसूण वगैरे घालून शेंगदाण्याची चटणी बनवून द्यावी. ॲक्च्युली काय होतं, एक दिवस आहे ना मुलं कंटाळतात, ते कॅन्टीनला जायला नको म्हणतात जेवणासाठी. तर जे फ्रेंड्स वगैरे त्यांचे कॅन्टीनला जाऊन जेवण करून येतात, तर ते ह्यांच्यासाठी चपाती घेऊन येतात. तर जेवणाची सोय वगैरे त्याची एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे मला तर त्याच्या खाण्याची काळजी नाही आहे बरं का. चपाती घेऊन येतात तो, मग तो अशी चटणी वगैरे घेऊन जातो. मग ती भेळ, शेंगदाण्याची चटणी, चपाती किंवा सॉस वगैरे असतात, मग त्याच्याबरोबर तो जेवण करत असतो. तर हा ब्लाऊज आहे ना संक्रांतीच्या साडीचा आहे. तिचा प्रॉब्लेम झाला त्या ब्लाऊजचा ॲक्च्युली. आणि मला आहे ना माझ्या व्यतिरिक्त माझे ब्लाऊज कोणी शिवलेले बिलकुलही आवडत नाहीत, पण नवीला जास्त तो मला बाहेर द्यावा लागला होता, आणि तो बिघडला. एवढे चार्जेस पण दिले, एवढे वर्क पण केले, पण सगळं व्हायला गेलं. आणि ही साडी आहे ना मी 16 सोमवारच्या उद्यापनासाठी काढली होती. बरं, ही संक्रांतीची साडी आहे ती, आता मी ब्लाऊजचं बोलले ना तिचीच ही साडी आहे. पण सगळा मूड हाफ झाला, का तर तो ब्लाऊज आत्ता पण व्यवस्थित बसला नाही. मी नीट करण्यासाठी दिलेलं होतं त्यांच्याकडे, पण तरीसुद्धा तो मला व्यवस्थित वाटतच नव्हता, का तर पुढचा गळा अजून पण आहे ना व्यवस्थित नाही आहे.
तर मगाशी मी लाह्यांचं बोलले ना तुम्हाला, तर त्या लाह्यांचा काय काय फायदा आहे मी तुम्हाला सांगते. त्यापासून आपल्याला प्रोटीन भेटते, कॅल्शियम भेटते. आणि ही साडी आहे ना, थांबा एक मिनटं, ही साडी आहे ना, मी ज्यांचे उद्यापन आहे ना त्यांच्यासाठी ही साडी आणि त्यांच्या मिस्टरांसाठी म्हणजे पॅन्ट आणि शर्टचं कापड वस्त्र घेतलेलं आहे, कारण वस्त्रदान केलेलं चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही पण असं कोणाच्या पूजेला वगैरे गेलात ना, वस्त्रदान नक्की करा. तुम्हाला जास्त काही करणं नाही शक्य झालं तर फक्त एक ब्लाऊज पीस जरी तुम्ही त्यांच्या ओटीला घातला ना तरीही चालणार आहे. बघा, लाह्यांचा फायदा मी तुम्हाला सांगते. लाह्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि फायबर असते. बघा, त्यामुळे मुरमुरे खाल्ल्याने आहे ना पचन क्षमता ही आपली चांगली राहते, एनर्जी येते, हाडे मजबूत होतात आणि ज्यांना संधिवाताचा त्रास असतो त्यांचा त्रासही कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन आपलं नियंत्रणात राहते. जर आपण 100 ग्रॅम मुरमुरे खाल्ले तर त्यात जवळपास आहे ना 402 कॅलरीज असतात आणि 0.5 ग्रॅम फॅट असते. तर तुम्ही आहे ना रोज मुठभर मुरमुरे खाल्ले तरी ते शरीरासाठी खूप फायदेमंद असतात. तर हा आहे मुरमुऱ्यांचा फायदा. तर आता बाहेर जायचं म्हटलं तर स्किनची काळजी आपण घरी तर घेतच असतो, पण बाहेर जायचं म्हटलं तर थोडंफार आपलं स्किन केअर केलेलं चांगलं असतं. तर अजून आपण व्यवस्थित दिसायला मदत होणार आहे त्याच्यापासून. तर हा फेस पॅक किंवा हा मसाजर किंवा हा स्क्रब म्हणा, तुम्ही काही पण म्हणू शकताय. याने आहे ना स्किनला इतका रिझल्ट जाणवतो ना, तुम्ही नक्की ट्राय करा. कोरपड घ्यायची थोडीशी, तिचे ते काढून घ्यायचा, गर काढून घ्यायचा, थोडासा मध घ्यायचा आणि कॉफी पावडर घ्यायची. किंचितची कॉफी पावडर घ्या तुम्ही. आणि तुम्हाला जर कोरफड नाही भेटली, म्हणजे प्लांटमधली कोरफड नाही भेटली, तर तुम्ही ॲलोवेरा जेल जरी यूज केला तरीही चालणार आहे. स्किनवरती एवढा ग्लो येतो ना. आणि हे आहे ना, मी आठवड्यातून एकदा तरी करतच असते. खूप छान होतं. अगोदर मी काय केलं, मिल्क घेतलं. मग तुम्ही कच्चं दूध असेल तर ते घ्या, किंवा तुम्ही गरम जरी दूध करून ते थंड केलेलं असले तर त्यांनीही तुम्ही स्क्रब करा. म्हणजे नुसती मसाज करा, म्हणजे क्लिन्झरचं काम करतं ते. आणि त्यांनीसुद्धा स्किन नुसती तुम्ही दुधाने जरी मसाज केले ना स्किनला, तरी स्किन आहे ना एकदम ताजी, टवटवीत, एकदम मस्त दिसून जाते. आणि त्यानंतर हे झाल्यावरती परत फेस धुवून घ्या, किंवा स्पंज. पण स्पंज काय होतो ना, स्पंज मला आत्ता स्किनला वापरायला नको वाटतो, कारण तो आहे ना खूप असं चरबट जाणवतो स्किनवरती माझ्या. त्यामुळे मी अवॉइड करते. मी डायरेक्टली फेस वॉश करूनच येत असते. नंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ॲलोवेराचं ते, तर त्याने आहे ना त्यांनी पण स्क्रब करायचं. कारण आहे ना त्याच्यामध्ये हे आहे काय, कॉफी पावडर आहे, ते थोडंसं स्क्रबचं काम करतं. ते तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्ही ते स्क्रबिंग करून घ्या. आणि कोरफडीमुळे आहे ना त्याला अशी थोडीशी लाळ वगैरे येते, तर ते थोडंसं किळसवाणी वाटतं बरं का. तुम्हाला पण असंच वाटत असेल तर तुम्ही नक्की तिथे ॲलोवेरा जेलचा यूज करू शकताय. माझा चेहरा तुम्ही पाहू शकताय, थोडंसं म्हणजे इरिटेटच करत होतं, म्हणजे वेगळंच काहीतरी वाटत होतं का, आता खूपच त्याची अशी वेगळीच लाळ वगैरे चालू होती त्याच्यामुळे. आणि या गोष्टी आहे ना मी शक्यतो करून स्किनला लावते आणि परीला मसाज करायला लावते, कारण स्किनला आहे ना मसाज आपल्या झाला पाहिजे नाही, कारण जे आपल्या स्किनच्या ग्रंथी आहेत ना त्या उत्तेजितच राहिल्या पाहिजे नाहीत. कारण आपण कामाच्या गडबडीत, धावपळीत आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगत असते व्हिडिओमध्ये की स्वतःच्याकडे लक्ष द्या. घरातील सर्व कामे करा, पण आपल्या स्वतःसाठी अर्धा पाऊण तास नक्की द्या. आज मला इतकं काम होतं, मी खोटं नाही सांगत, पण तरी पण आहे ना मी मस्त असं माझं मसाज करून घेतला स्किनचा. तर मी आज पॅक वगैरे काही लावलेलं नाही आहे, फक्त मसाज आणि दुधाचं क्लिन्झर वगैरे यूज करून स्किनचं एकदम मस्त माझी स्किन मस्त बनवलेली आहे. आज तुम्ही पाहू शकता किती टवटवीत स्किन दिसते. आणि तुम्ही इथून मागेचं केव्हा केलेलं नसेल ना, तर तुम्ही नक्की इथून पुढे आठवड्यातून ही गोष्ट करायला विसरत जाऊ नका. नक्की तुम्ही हे करा. आणि तिसी जर ओलांडली असेल तर तुम्ही आहे ना नाईट सिरम वापरायला चालू करत नाही. दुसरी घातलेली आहे मी, चेंज केली, कारण आहे तिचं ब्लाऊज व्यवस्थित काही मला वाटत नाही, त्याच्यामुळे ही साडी घातलेली आहे. आणि मेकअप वगैरे अजून काहीच केलेलं नाही, तरी पाहू शकता स्किनवरती किती ग्लो आला आहे का. तर मग अशी मी क्लीनअप केलं आणि एकदम घरगुती सर्व प्रकार वापरून क्लीनअप केलं. ग्लो खरंच खूप छान येतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अजून तरी काहीच लावलेलं नाही आहे मी स्किनला. आपल्या हिंदू धर्मात आहे ना प्रत्येक पूजा अर्चा व्रतवैकल्याला खूप असे महत्त्व आहे. त्यातीलच हे 16 सोमवारचं व्रत आहे. ज्याला याचे महत्त्व समजते त्यालाच समजते, कोणाला पण समजत नाही. आणि नशिबानेच आपल्याला जोडीला बोलवत असतात, कारण कितीही प्रयत्न केला तरी आपण कोणाच्या ह्याच्यात म्हणजे असं डायरेक्टली जाऊ शकत नाही. तर सचिनच्या म्हणजे आहोंच्या आणि माझ्या नशिबात ह्या उद्यापनाचा, या प्रसादाचा लाभ होता.
चला तर मग इथे मी आलेले आहे. मी तुम्हाला थोडक्यात डेकोरेशन दाखवते. आणि खूप आणि अतिप्रतिम म्हणजे एकदम छान असं डेकोरेशन त्यांनी करून घेतलेलं होतं. आणि त्यांनी आज सत्यनारायणाची पूजाही केलेली होती. तर सर्वजणांच्या गप्पा चालू होत्या, बसलेले होते. तर 16 जोड्या आल्याशिवाय तरी कसं ना ते चालू करत नाहीत, कारण एकदा पूजनाला घेतले सर्वांना की मग व्यवस्थित होऊन जातं. तर इथं आहे ना छान अशी सत्यनारायण पूजा पण केलेली होती. तर इथं आहे ना 16 जोड्यांच्या पूजनासाठी त्यांनी आहे ना इथे पण डेकोरेशन करून घेतलेलं होतं. मी बोलले तसे त्यांनी सर्व प्रकारे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी छान असं डेकोरेशन करून घेतलेलं होतं. तर इथं आमचा नंबर आलेला होता आणि थोडीशी लेटच आले, थोडंसं काम होतं त्यांना त्याच्यामुळे. आणि सोनाली पण खरंच खूप छान दिसत होते त्या दिवशी. मस्त साडी वगैरे घातलेली होती, छान असा मेकअप पण केलेला होता. छान अशी सर्व पूजा झाली. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे मला खरंच आहे ना 16 सोमवारचे बऱ्याचशा ठिकाणचे आमंत्रणं खरंच येत असतात, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं. आणि मी खरंच ते डावलत पण नाही बरं का. हे फक्त एका 16 सोमवारच्या उद्यापनाला मला जाता आलं नाही, ते पण मी आजारी होते त्याच्यामुळे. आणि ते बाहेर पण होतं, आपल्याच गावामध्ये असतं तर मी तिथे नक्कीच गेलेली असते. तर इथं फोटो वगैरे पाहू शकता, किती छान डेकोरेशन केले, मस्त खरंच. आणि या दोघांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हे सचिनने पण आशीर्वाद दिला. आणि मी पण स्वामींचरणी प्रार्थना केली की त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्यांनी हे पूजा केली असेल, व्रत केलं असेल, तर त्यांच्या मनातील खरंच सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि खरंच दुसऱ्यांना आहे ना कधी पण चांगले आशीर्वाद द्यायचे. आपण एखाद्या विषयी जर चांगलं बोललो तर त्याचे फळ लाखपटीने आपल्या आयुष्यात येत असते. तर असं गिफ्ट दिलेले त्यांनी 16 सोमवारच्या उद्यापनाचं. सगळ्यात सुंदर हा करंट खूप आवडला मला, छान. त्याच्यानंतर नाही आहे ना बेलाचं पान दिलेले त्यांनी, चांदीचं. छान कल्पना आहे, मस्त आहे. वाव, छान असं बेलाचं पान दिले. मोठीचं सामान, पीस, टोपी आणि पंचा. तर रात्री पण लाईट आहे ना फुल आलीच नाही, लाईट डिम होती आणि स्टॅपलायझर त्या प्रॉब्लेममुळे जळून गेलं, त्यामुळं खूप प्रॉब्लेम होत होता. तर सकाळी मी लवकर उठले का तर मग यशला मला शेंगदाण्याचे लाडू आणि चटणी पण द्यायची होती. तर मग ते जर मला देणं झालं नसतं तर खरंच खूप वाईट वाटलं असतं. आणि सकाळी लवकर आहे ना लाईट फुल येते तोपर्यंत मग मी पटपट हे करून घेतले, लाडू पण बनवून घेतले आणि शेंगदाण्याचे लसूण घालून चटणी करून घेतली. त्याचबरोबर सोबत मी गरम पाणी पण सकाळी घेतलं कोमट असं. आणि तुपाचं भरपूर असे फायदे असतात शरीरासाठी. तर म्हटलं त्याला तिथे काही तूप खायला भेटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं लाडूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तूप टाकावं. आणि शेंगदाण्याचे लाडू आहे ना जास्त दिवस पण राहत नाही, त्याचं असं मातट असं टेस्ट येते काही दिवसानंतरनं. त्यामुळे मी त्याला थोडेच लाडू दिले, तरी 20 लाडू मी त्याला दिले असतील. 1 किलोचे लाडू मी बनवलेले होते. तर लाडू वगैरे पॅक झाले. आता पॅकिंग करते, यशला सोडवायला जायचे. सगळी तयारी झालेली आहे. लाडू पण केलेत, शेंगदाण्याची चटणी पण केली त्यासाठी. लाडू खा पण, नाही तर नुसता नेतो आणि तसंच माघारी घेऊन येतो. आणि थोडेसे बिस्किट्स पण दिलेले आहेत. आणि त्याची आहे ना मेस एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे त्याला ह्याची गरज पण नाही आहे. पण ॲक्च्युली कसं लेकर लांब असली की असं वाटतं काहीतरी त्याला भूक वगैरे लागली ते एक्स्ट्राचं काहीतरी असावं त्याच्याजवळ त्याच्यासाठी. आणि जाता जाता मग त्याला फळं वगैरे काही घ्यायचे असतील किंवा मॉलमध्ये गेलो तर त्याला जे अजून खायला वगैरे लागणार आहे ते तसं आम्ही त्याला घेऊनच देऊ. तर झालेली आहे तयारी. आणि सगळ्यांचं जेवण झालं, मी काही जेवले नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी भाकरी घेतली आहे, थोडंसं पनीर फ्राय केलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी. थोडंसं सामान त्याचं झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त त्याचा खाऊ आहे, या पिशवीमध्ये याच्यामध्ये खाऊ भरलेला आहे फक्त. आणि फ्रूट्स वगैरे आम्ही तिथे गेल्यावरती त्याला तसं घेऊन देऊ त्याच्या आवडीनुसार. आणि याच्यामध्ये कपडे आहेत त्याचं बरंचसं सामान अजून तिकडे आहे, बुक्स वगैरे तिकडेच आहेत. आणि प्रत्येक टायमिंगला तो येताना आहे ना त्याला त्याची गादी लागते, त्याच्यामुळे तो घेऊन येत असतो. आणि या पिशवीत त्याची एक्स्ट्राची चप्पल आहे जे तिथं त्याला यूज होतात ते. चांगली शाळा शिक, लय मोठा हो. कशाने हो? शाळेने बुद्धीने. बुद्धीने हाईट बाद झाली आता. स्वामी तुझ्या मनातली सगळी इच्छा पूर्ण करू. सब व्हाईट व्हाईट हुए आज लका बाय चान्स ली. क्या बोला तूने? लेशानी निघाला आता. मग काय पहिल्या वेळेस लई वाईट वाटत होतं.
ह्यावेळेस पण वाटते ना. साहेब, ओ साहेब, इथं घरी लक्ष द्या. उठा उठा पिलू. हां, लक्ष द्या आपल्या घराकडं. हुशार आहे आमचं बाळले. गाईचा खूप हुशार आहे. बाळा, आम्ही बाहेर चाललोय, घरी लक्ष दे बरं का. चल ये इथं बसायला, ये आपल्या पायरीवर. चला इथे ये, इथे ये इकडं. चला घ्या त्याला इकडं. हां, हुशार पिलू दादा, हुशार. हां, तर त्याला मॉलमध्ये घेऊन गेलो. त्याला त्याच्या खाण्याबरोबर म्हटलं चला तर आपलं पण थोडंसं किराणा सामान वगैरे संपलेलं आहे घरातलं, तर म्हटलं त्याची पण थोडीशी शॉपिंग करावी आणि त्याच्या आवडीनुसार त्याला काय पाहिजे ते घेऊन देऊ. आणि या मॅडमला आहे ना, गेलं ना तिथं मॉलमध्ये फिरायला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या गोष्टी, आणि आमचं किराण्यापेक्षा जास्त करून त्या मॅडमचं आमच्या खाणंच असतं. तरी इथं फक्त आहे ना नावाला असतं गेट 1 बाय 1, पण काही नाही. त्याच्यापेक्षा उलट जास्त माझ्यामध्ये तरी पैसे आपल्याला तिथं पे करावे लागत असतात. त्याच्यामुळे आता तिथं बेसन पिठाचं पण होतं गेट 1 बाय 1, पण नाही, 1 किलोचंच पॅक आम्ही घेतलं. का तर डबल जरी घेतलं तरी थोडेसे पैसे त्याच्यापेक्षा जास्त तिथं पे करावं लागत होते. मग कसं त्यांनी चार्जेस लावले होते देव जाणे. खाऊ गल्लीत शिरले. कोणते बिस्किट्स घ्यायचे? तर शॉपिंग वगैरे आहे ना पूर्ण डन झाली. तर इथं मी सर्व ट्रॉलीमधलं सामान पिशवीमध्ये भरत होते आणि त्यात काय मावेत नव्हतं. तर म्हटलं चला आता ट्रॉली घेऊन डायरेक्टली गाडीपाशी जावी आणि तिथं डायरेक्टली गाडीतच ते सामान सगळं ठेवून द्यावं. आणि भूक तर एवढी लागलेली होती ना, कारण मी तर काहीच नव्हतं खाल्लेलं, फक्त 2 टाईम कॉफी घेतलेली होती. तर म्हटलं आता डायरेक्टली जेवणच करावं. आणि मी माझ्यासोबत तर घेऊन आलेले होते जेवण, म्हणजे भाकरी, पनीर आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आली होती. मी गाडीत बसले की तिथेच खायला सुरुवात केली ती. पण ते म्हटले नाही, चल एखादं हॉटेल वगैरे बघू. आणि आम्ही ज्या पॉईंटला गेलतो ना, तर त्या ठिकाणी ना हॉटेल सहसा म्हणजे जेवणासाठी विशेष काही नव्हतेच, आणि नाश्ता वगैरे करायचा काही टाईम नव्हता. त्याच्यामुळे मग म्हटलं आम्हाला जेवणच करायचं होतं. तर म्हटलं चला तुम्ही जेवण करा, मी जे घेऊन आलेले आहे ते खाते आणि तुमच्याबरोबर तुमचं पण जेवण थोडंसं मी ट्राय करते. तर मॉलमधून आलेलं सामान आता मी बाहेर काढत होते, आणि हा प्रकार मॅडमला खूप आवडतो. आता हे काय आहे, तर हे आहे ना, हिला खूप आवडत असते हे. आणि रात्री परत आहे ना भूक लागलेली होती, मग परीला म्हटलं, म्हणजे मला तर कंटाळा आला, पण परी म्हटली मम्मा मी तुला इप्पी बनवून देते. तर इप्पी तिने मस्त अशी बनवली होती आणि मी खाल्ली. चलत मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीनच चालेल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.